आपण आता अख्खी मसूरचा सांबार केलेला आहे, तर तुम्ही बघता तो किती छान झालेला आहे। आज आपल्या रेसिपीमध्ये आज अख्खी मसूरचा सांबार आहे। त्यानंतर भात लावलेला आहे, भात झालेला आहे आपला। त्याच प्रकारे आपण दोन प्रकारच्या भाकऱ्या केल्यात। माझ्या मुलांना तांदळाच्या आवडतात आणि माझ्या मिस्टरांना ज्वारीच्या। तर आज आपल्या रेसिपीमध्ये हलवा फ्राय करणार आहोत आपण। हलवा फ्रायमध्ये आपण हे फ्रेश हलवे घेतले, त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला पाणी नितरेपर्यंत एक 10 मिनिटं तरी ठेवायचं, त्यातलं पाणी सगळं नितरलं पाहिजे। आता आपण मॅरिनेशनकडे जातोय। लिंबू घ्यायचा आहे आपल्याला, हा एवढा लिंबू लागणार आहे। त्याच्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, आपल्या घरातला ठेवणीतला लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ। चला तर मग आपण मॅरिनेट करून घेऊया। आपण आता हे सगळे अद्रक लसूणची पेस्ट, लाल तिखट हे सगळं आपण एकत्र करून घेणार आहोत। याला छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे। एक अर्धा लिंबू पिळून घालणार आहोत। हे घ्या, आपण यात पूर्ण अर्धा लिंबू घ्यायचा आहे पिळून। तुम्हाला कोकमचं आगळ लावायचं आहे तर तुम्ही कोकम आगळ लावू शकता। मी लिंबूचा वापर केलाय तर तुम्ही तेही लावू शकता, किंवा तुम्ही चिंचेचं पाणी, चिंचेचा कोळ किंवा कोकमाचा कोळ सुद्धा लावू शकता। कोकम पाण्यात ठेवायचं गरम पाण्यात आणि त्याचा मग तो जो हे निघतो त्याचा ते तुम्ही लावू शकता फिशला मॅरिनेट करायसाठी। पण मी डायरेक्ट करते म्हणून मी लिंबू घेतलेला डायरेक्ट। आपण यातच आहे ना एक पळी तेल घेणार आहोत। आता हे छानपैकी ना मॅरिनेट करून घ्यायचं। बघा तुम्ही, हे बघा असं छानपैकी आहे ना, त्याचं मॅरिनेशनचं जे सुगंध आहे ना, लाल मिरची, अद्रक लसूण पेस्ट, लिंबू छान येतोय। आता आपण एक एक करून पीस घेऊन हे छानपैकी कोट करून घ्यायचं आहे। आता आपण असं करून सगळ्या फिशला आपण असं लावून घ्यायचं आहे। आपण असं मॅरिनेशन करून घ्यायचं छान। आपलं बघा छानपैकी आपण आहे ना सगळ्यांना ते मॅरिनेट करून घेतलं आहे। असं मॅरिनेट करून हे तुम्हाला एक पाऊण तास तरी ठेवायचं आहे। हे छानपैकी याला आपण पाऊण तास ठेवायचं आहे आणि मग नंतर पण फ्राय करायला घ्यायचे शालू फ्राय। चला तर मग आता आपण याच्यामध्ये रवा, तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ आणि लाल तिखट, हळद आणि मीठ हे सगळं बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा छानपैकी। आता आपण हे जे मॅरिनेट झालेले फिश आहे याला आपण एक पाऊण तास तरी ठेवले आहे, ते आपण त्याच्यामध्ये आता कोट करून घेऊया। तसं आपण सगळं कोट करून घेऊया रवा आणि तांदळाच्या पिठात। हिला असं हळू हाताने आपण एकदम कोट करून घेऊया। फक्त तुम्ही छानपैकी ते कोट होते, काही गरज पण नाही आपल्याला प्रेस करायची, छानपैकी ते कोट झालेलं आहे। आता आपण बघताय छानपैकी त्याला मॅरिनेट करून घेतलं आहे, कोट करून घेतलं आहे। आता आपण हे फ्राय करायला ठेवूया। आपण इथे तवा तापत ठेवलं आहे पॅन, तुम्हाला जे पण नॉनस्टिक असेल, तवा असेल, लोखंडी तवा असेल ते तुम्ही तापायला ठेवायचं आहे आणि तेल त्याच्यावर ठेवायचं आणि गॅस स्लो करायचा तेल तापल्यानंतर, आणि त्याला असे शालो फ्राय करायचं आहे। बघताय तुम्ही छानपैकी असे ठेवायचे। गॅस लो ठेवायचा, फास्ट ठेवायचा नाहीये, कारण आपण रवा लावलेला आहे ना, तो रवा जो आहे तो फास्ट गॅसवरती करपतो, त्यामुळे आपल्याला ते स्लोवरती शालो फ्राय करून घ्यायचं आहे। चला तर मग आपण हे शालो फ्राय करून घेऊया छानपैकी कुरकुरीत। आता मी बघताय आपण हे आता दुसऱ्या साईडनी टर्न करून घेऊया। तुम्ही बघताय की ते छानपैकी किती छान क्रिस्पी फ्राय होत आहे। हलवा एकदम फ्रेश होता। आपण हे छानपैकी सगळे परतून घेऊया।
गॅस स्लो करायचा, आपल्याला स्लो गॅसवरती परतून भाजून घ्यायचे छानपैकी. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू.